नमस्कार शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये जे सडीचा प्रादुर्भाव वाढतोय त्या संबंधित आपण चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो. तर भरपूर शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम हे खूप क्रिटिकल झालेले शेतकरी मित्रांनो. प्लॉटचा समस्या वाढत चाललेले दिवसेंदिवस, कारण की कंटिन्युअस पाऊस ऊन असं होतं. या वातावरणामध्ये जेवढं उबदार वातावरण आहे शेतकरी मित्रांनो, उबदार वातावरणामध्ये अद्रक पिकामध्ये ज्या बुरशी आहे त्या बुरशी वाढण्यासाठी खूप मदत होते. तर ह्या वातावरणामुळे हा प्रकार आहे शेतकरी मित्रांनो, हा वाढत चालतो. तर याच्यावरती सोल्युशन, असं फिक्स सोल्युशन सडीवरती कुठंच नाही शेतकरी मित्रांनो. फक्त आपण ती थांबवू शकतो अल्टरनेट बुरशीनाशक देऊन. आणि जे स्पेसिफिक बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो मर रोगावरती, ते आपण रेकमेंड करतो सध्या शेतकऱ्यांना, आणि तेच आपण शेतकऱ्यांना देतोय. कारण की शेतकऱ्याचा खर्च पण कमी होणं हे पण खूप मोठी गोष्ट गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. कारण की भरपूर शेतकऱ्यांचं मी बघितलेलं आहे. मला म्हणजे स्वतः मला शेतकऱ्यांनी पण सांगितलेलं आहे की जवळपास खर्च जेवढा म्हणजे प्लॉट डेव्हलप करायला लागला नाही शेतकरी मित्रांनो, तेवढा खर्च हा प्लॉटवरती सड वाचवण्यासाठी करण्यात आलेला आहे. म्हणजे एवढा खर्च झालेला आहे शेतकरी मित्रांनो. एकरी 40-45 हजार रुपये खर्च करून सुद्धा प्लॉट सड थांबलेले नाही आहे. तर हा जो प्रकार आहे शेतकरी मित्रांनो, याच्यावरती कोणतेच असं स्पेसिफिक औषध नाही आहे. त्यामुळं मला शेतकरी मित्रांनो हे सांगणं होतं की तुम्ही असं म्हणजे कोणाचे भूलथापाला बळी पडू नका. कारण की लोक छाती टोकून सांगतात आधी की नाही 100% थांबते, 100% थांबते, एकदम म्हणजे एवढे दिवस थांबते, तेवढे दिवस थांबते. तर शेतकरी मित्रांनो ते थांबत असेल 1-2-4 दिवस, कारण की जोपर्यंत वातावरण नील झाल्यामुळे सड थांबत असेल. आणि जर परत वातावरण बदललं, पाऊस पडला, परत आपल्याला ते स्पॉट आढळलेले दिसतात. तर ह्या गोष्टी कंटिन्युअस त्याच्यामध्ये घडत असतात शेतकरी मित्रांनो. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की सडीसाठी कोणतेच स्पेसिफिक औषध नाही. आणि जे पण कोणी गॅरंटी घेत असेल तर गॅरंटी रिझल्ट आल्यावरतीच त्याला पेमेंट करा शेतकरी मित्रांनो. कारण की भरपूर शेतकऱ्यांचा मला मेसेज येतो की माझ्याकडं कोणी मला सांगते की मी 100% सड थांबून देतो, 100% औषधी. तर ह्या गोष्टी आपल्याला चेक करणं खूप महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो. आता भरपूर शेतकरी आधी पैसे देऊन टाकतात, नंतर जे आपल्याला त्या गोष्टी कोणाला बोलता पण येत नाही की आपण असं झालेलं आहे, ते प्रकार झालेला आहे म्हणून. तर ह्या गोष्टी आपल्याला आधी चेक करणं खूप महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो. कारण की भरपूर शेतकरी असे फसले जातात याच्यामध्ये. फसल्यामुळे शेतकरी मित्र नाराज होतात आणि मग नंतर खर्च करणं सोडून देतात. तर शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टीपासून आपल्याला वाचायचं याच्यामध्ये.